नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात हॉटेल स्टाईल एकदम हटके पद्धतीने सांबर कसं बनवायचं। या पद्धतीने बनवलेलं सांबर अगदी साऊथ इंडियन हॉटेलमध्ये मिळतं, त्याच टेक्स्चरचं, त्याच रंगाचं आणि त्याच चवीचं बनतं। शिवाय हे आपण कुकरमध्ये बनवणार आहे। कुकरच्या फक्त 3 शिट्ट्यात अगदी परफेक्ट सांबर बनतं। पद्धत थोडीशी वेगळी आहे, पण एकदा तुम्ही जर हे सांबर या पद्धतीने बनवलं तर नेहमी हीच पद्धत वापराल। इतकं चविष्ट आणि स्वादिष्ट, मुलं सुद्धा खूप आवडीने खातील। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी सुरुवातीला 1 वाटी आपल्याला तुरीची डाळ लागणार आहे। एका भांड्यामध्ये ही डाळ काढून घेतली। पार्टीसाठी जर इडली सांबर करायच्या विचारात असाल तर 7 ते 8 जणांसाठी एवढ्या क्वांटिटीमध्ये आरामात पुरतं। तर तुरीची डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतली, 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची। आता तुरीची डाळ आपल्याला कुकरला शिजवून घ्यायची आहे। ही डाळ न भिजवता जर शिजवायला गेलो तर 4 शिट्ट्या तर कराव्याच लागतात, पण आज आपण फक्त 2 शिट्ट्यामध्ये ही डाळ शिजवून घेणार आहे। तर त्यासाठी डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये डाळ व्यवस्थित बुडेल इतपत गरम पाणी घेतलं। आता फक्त 10 मिनिटे आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची। त्यासोबतच एका वाटीमध्ये थोडीशी चिंच घेतलेली आहे, यामध्ये सुद्धा गरम पाणी घेतलं आणि हे सुद्धा बाजूला ठेवलं। तर ही झाली आपली सुरुवातीची तयारी। आता डाळ आणि चिंच भिजते तोपर्यंत भाज्यांची तयारी करून घेऊयात। सांबर बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या वापरू शकता, पण हॉटेलमध्ये ज्या भाज्या वापरतात त्यातली महत्त्वाची भाजी म्हणजे शेवग्याची शेंग। तर त्यासाठी इथे मी 2 शेवग्याच्या शेंगा धुवून घेतलेल्या आहेत। हे पहा, एवढ्या साईजच्या कट करून साल काढून घेतली। त्यासोबतच एक मीडियम आकाराचा टोमॅटो सुद्धा मोठाच कट करून घेतलेला आहे। एकापेक्षा जास्त टोमॅटो सांबरमध्ये शक्यतो वापरायचा नाही, कारण यामध्ये चिंचेचं पाणी सुद्धा आपण वापरणार आहे, त्यामुळे जास्त आंबट व्हायची शक्यता असते। तर हे पहा, 2 मीडियम आकाराची वांगी सुद्धा मी मोठीच कट करून घेतलेली आहेत। वांगी चिरून घेतल्यानंतर लगेचच काळी पडू शकतात, त्यासाठी पाण्यामध्ये ठेवली। त्यानंतर एक मोठा बटाटा सुद्धा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे, याची आता साल काढून घेतली। लक्षात ठेवा, या सगळ्या भाज्या आपल्याला अगदी मोठ्याच कट करून घ्यायच्या आहेत, जास्त बारीक कट करायच्या नाहीत, कारण कुकरला हे आपण शिजवणार आहे आणि कुकरमध्ये अगदी मऊ पडू शकतात। तर हे पहा, बटाटा सुद्धा पाण्यामध्ये ठेवला। आता एक मीडियम आकाराचा कांदा सुद्धा लागणार आहे, त्यातला अर्धा कांदा पातळ आणि लांब चिरून घेतला। दुसरा कांद्याचा भाग आहे तो आपल्याला मोठाच कट करून घ्यायचा आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने याच्या पाकळ्या फक्त काढून घ्यायच्या। तर भाज्यांची तर तयारी झालेली आहे। या व्यतिरिक्त दुधी भोपळा, गाजर सुद्धा वापरू शकता। आता सुरुवातीला आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे, तर त्यासाठी कुकर घेतला। 10 मिनिटे गरम पाण्यामध्ये ही डाळ व्यवस्थित भिजलेली आहे, थोडीशी फुललेली आहे। हे पहा, पटकन तुटत आहे, त्यामुळे फक्त 2 शिट्ट्यामध्ये अगदी परफेक्ट शिजते। तर कुकरमध्ये सगळी डाळ काढून घेतली। आता ज्या वाटीने डाळ घेतलेली होती त्याच वाटीने 2 वाट्या यामध्ये पाणी घेतलं। सांबरसाठी डाळ शिजवताना अगदी मऊ शिजवायची नाही। मी पाहिलंच असेल, हॉटेलमध्ये जे सांबर मिळतं त्यामध्ये छोटे डाळीचे तुकडे सुद्धा असतात, तर आपल्याला त्याच पद्धतीची डाळ शिजवून घ्यायची। आता डाळीमध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घेतलं, थोडीशी हळद घेतली आणि अर्धा छोटा चमचा हिंग घेतला। हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं। कुकरला झाकण लावायचं। आता लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात। आता याच्या शिट्ट्या होणार, कुकर थोडासा थंड होणार, तोपर्यंत बाकीची तयारी करूयात। तर कुकर मी दुसऱ्या बर्नरवर ठेवला आणि एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल चांगलं गरम करून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घेतली। मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये पाव चमचा मेथीचे दाणे घ्यायचे। त्यासोबतच 2 सुकलेल्या लाल मिरच्या सुद्धा यामध्ये घेतल्या। काही सेकंद हे चांगलं परतून घेतलं। आता यामध्ये लांब आणि पातळ चिरलेला जो कांदा होता तो ऍड केला। कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता, डाळ आणि भाजी आपण एकत्र शिजवून घेत नाही, तर या दोन्ही गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या शिजवून घ्यायच्या आहेत। ते कशासाठी ते मी पुढे सांगेनच। कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे, यामध्ये 2 चमचे आलं लसणाची पेस्ट ऍड केली। 2 मिनिटे ही पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतली। त्यानंतर यामध्ये टोमॅटो सुद्धा ऍड केला। आता टोमॅटो आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंत तेलामध्ये चांगला परतून घ्यायचे। तर त्यासाठी यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे वाफ द्यायची। हे पहा, कांदा सुद्धा हलकासा मऊ झालेला आहे, चांगलं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये कट करून घेतलेले शेवगा, वांग आणि बटाटा सुद्धा ऍड केलं। अर्धा चमचा मीठ ऍड करून हे सगळं मिक्स करून घेतलं। तर हे पहा, तेलामध्ये 3 ते 4 मिनिटे या भाज्या परतून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये बाकीचे मसाले ऍड करूयात। तर यामध्ये 2 चमचे सांबर मसाला पावडर ऍड केली। त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल तिखट ऍड केलं आणि हे पुन्हा सगळं मिक्स करून घेतलं। अगदी हॉटेलमध्ये मिळतं त्याच चवीचं जर सांबर हवं असेल तर गरम मसाला आणि साठवणीचं लाल तिखट यामध्ये वापरायचं नाही। यावरती झाकण लावून 2 ते 3 मिनिटे वाफ दिली। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाज्या पूर्णपणे शिजलेल्या नाहीत, पण मसाल्यामध्ये 5 मिनिटे यांना वाफवून घेतलेलं आहे।
त्यामुळे सांबरच्या चवीमध्ये खूप फरक पडतो. एकदा ही पद्धत नक्की वापरून पहा. आता गॅस बंद केलेला आहे. कुकर सुद्धा थोडासा थंड झालेला आहे आणि हे पहा 2 शिट्ट्यानंतर डाळ सुद्धा अगदी परफेक्ट शिजलेली आहे. रवीच्या साह्याने थोडंसं हे फेटून घ्यायचं. जास्त बारीक करायचं नाही, थोडे थोडे छोटे छोटे तुकडे राहिले पाहिजेत. तर हे पहा डाळ अगदी मऊ शिजलेली नाही, अगदी छोटे छोटे तुकडे याचे दिसत आहेत. कुकर ठेवलेल्या बर्नरची फ्लेम बंदच आहे. या डाळीमध्ये लगेचच मसाल्यामध्ये वाफवून घेतलेल्या भाज्या ॲड केल्या. हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. तर हे पहा याला रंग सुद्धा आता सुंदर यायला सुरुवात झालेली आहे. भाज्या आपल्या 100% शिजलेल्या नाहीत, भाज्या सुद्धा आपल्याला शिजवून घ्यायच्यात. तर शिजवायच्या अगोदरच तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता, अगदी परफेक्ट यायला सुरुवात झालेली आहे. आता सांबर आहे म्हटल्यानंतर तिखट, गोड आणि आंबट असणारच. तर त्यासाठी मोठा मोठा कट करून घेतलेला कांदा ॲड केला. 1 ते 1.5 चमचा गूळ यामध्ये ॲड केला. चिंच सुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे, हातानेच बारीक करून घेतली. चिंचेचं पाणी गाळून घेऊन यामध्ये ॲड केलं. थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे, नंतर याची चव पाहून ते ॲडजस्ट करता येईल. आता पुन्हा कुकरला झाकण लावून फक्त 1च शिट्टी करून घ्यायची. एका शिट्टीनंतर हलकासा कुकर थंड झालेला आहे. हे पहा याचं झाकण काढून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता भाज्या सुद्धा अगदी परफेक्ट शिजलेल्या आहेत आणि सांबरचं टेक्स्चर तुम्ही पहा अगदी हॉटेल स्टाईल बनलेलं आहे. बरं हे दिसायलाच फक्त हॉटेल स्टाईल दिसत नाही, चवीला सुद्धा अगदी त्याच पद्धतीचं बनतं. याला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे, अगदी परफेक्ट बनलेला आहे. आता हॉटेलमध्ये जे आपण सांबर खातो तुम्ही पाहिलंच असेल, वेगळाच असा त्याला कढीपत्त्याचा फ्लेवर असतो. तर तोच फ्लेवर आपल्याला ॲड करायचा आहे. तर त्यासाठी तडका पॅनमध्ये 3 चमचे तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी घेतली, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने ॲड केली. मस्त तडतडल्यानंतर लगेचच या सांबरमध्ये ही फोडणी ॲड करायची. याच ट्रिकमुळे अगदी साऊथ इंडियन हॉटेलमध्ये मिळतं तसंच त्याच चवीचं सांबर बनणार आहे. कढीपत्त्याची फोडणी तर दिली, पण कुकरच्या बाहेर सुद्धा थोडीशी शेगडीवरती उडालेली आहे. त्यामुळे माझं काम तर वाढलेलं आहे, पण हरकत नाही, सांबर अगदी आपलं परफेक्ट बनलेलं आहे. हे पहा भाज्या सुद्धा अगदी मऊ अशा शिजलेल्या नाहीत. सगळ्या भाज्या आपल्याला पाहिजे तशा शिजलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हा मसाला भाज्यांच्या आतपर्यंत सुद्धा व्यवस्थित मुरलेला आहे. इडली असू दे, डोसा असू दे, मेदूवडा असू दे, कशासोबतही हे सांबर चवीला खूप छान लागतं. कोणाकोणाला थोडंसं घट्ट सांबर आवडतं तर कोणाला अगदी पातळ आवडतं. तुम्हाला आवडेल तसं थोडंसं पाणी नंतर सुद्धा ॲड करू शकता. मीठ सुद्धा आपण यामध्ये अगोदरच ॲड केलेलं आहे, तरी सुद्धा गरज असेल तर थोडंसं ॲड करू शकता. तर कुकरच्या फक्त 3 शिट्ट्यामध्ये गरमागरम आणि अगदी परफेक्ट सांबर बनवून तयार झालेला आहे. त्यासोबतच इडल्या सुद्धा मी बनवून घेतलेल्या आहेत. या सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलांना सुद्धा रोज काहीतरी नवीन खायला हवं असतं किंवा नवीन वर्षाच्या पार्टीसाठी सुद्धा या पद्धतीचं सांबर बनवू शकता. तर या पद्धतीने हे सांबर नक्की बनवून पहा. हॉटेलच्या सांबरची सुद्धा चव विसरून जाल, इतकं स्वादिष्ट बनतं. हॉटेल स्टाईल मऊसूत लुसलुशीत इडलीची सुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे, ती सुद्धा नक्की पहा. तर तुम्ही पाहिलंच असेल, आपण डाळ सुरुवातीला शिजवून घेतली, त्यानंतर भाज्या सुद्धा मसाल्यामध्ये थोडा वेळ वाफवून घेतल्या आणि त्यानंतर आपण या दोन्ही गोष्टी एकत्र करून एकत्र शिजवून घेतल्या. त्यामुळे भाज्या, डाळ, मसाला सगळं चांगलं एकजीव होतं, एकमेकांमध्ये हे सगळं व्यवस्थित मुरतं. त्यानंतर कढीपत्त्याचा सुद्धा मस्त फ्लेवर येण्यासाठी यामध्ये आपण फोडणी सुद्धा ॲड केली. त्यामुळेच हे अगदी परफेक्ट साऊथ इंडियन हॉटेलसारखं चवीचं, रंगाचं, टेक्स्चरचं बनतं. तर मस्त सांबर तर बनून झालं. फोडणीमुळे शेगडीनं सुद्धा थोडंसं सांबर खाल्लेलं होतं, तर ते सुद्धा आता स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.